घ्यायचं असतं कत्तलीसाठी ती टाईम म्हणून. दुसरं की प्रत्येक कत्तल करणाऱ्या जनावराला हे जे काही वर्षाचे 2-3 महत्त्वाचे सण असतात त्याच्यातला बकरी ईद हा जो आहे तो पण महत्त्वाचा सण आहे. बकरी ईदच्या दिवशी कुर्बानीला फार महत्त्व आहे आणि त्या अनुषंगानं आपण आज ही शांतता कमिटीची बैठक आज आयोजित केलेली आहे. नगर परिषदेचे बाकी पण बरेचसे अधिकारी आज उपस्थित असायला हवे होते परंतु ते लोक नाही येत आलेले. त्याच्यामुळं आज आपण जनरल गोष्टींवरती चर्चा करू आणि जे काही स्पेसिफिक तुमचे इश्यूज आहेत कारण अजूनही पाणी कुठं द्यायचे काय त्या जागांविषयीचे परमिशन वगैरे ते अजून पेंडिंग आहे. त्याच्यामुळे आपल्याला अजून 1-2 काही मीटिंग पोलीस स्टेशनच्या स्तरावरती नगर परिषदेचे अधिकारी आणि तुमच्यातले मोजके काही 4-5 लोक अशा वेगळ्या मीटिंग आपल्याला घ्याव्या लागतात. कारण पाण्याचा प्रश्न आहे, जागांचा प्रश्न आहे, डम्पिंग ग्राउंड अजून क्लिअर झालेलं नाही आहे, नेमकं कुठं करायचं त्याचं कॉन्ट्रॅक्ट अजून बाकी आहे आणि वेस्टेजची वाहतूक हे जे काही आपले इश्यूज आहेत त्या संदर्भामध्ये अजून परत एकदा आपण पोलीस स्टेशनला भुसावळ सिटीसाठी वेगळी मीटिंग घेऊ. ग्रामीण भागातले बरेचसे आपल्याकडं पोलीस पाटील पण आज उपस्थित आहेत त्यांच्यासाठी पण जनरल सूचना आहेत की ज्या ठिकाणी तुम्हाला परमिशन दिलेली आहे ज्या जागेची त्याच ठिकाणी कृपा करून कुर्बान्या त्याच ठिकाणी दिल्या गेल्या पाहिजे. जागा कृपा करून बदलू नका. अशा ठिकाणी ज्यावरून काही वाद निर्माण होऊ शकतो, वाद हा फक्त 2 समाजातलाच नसतो, बऱ्याचदा वैयक्तिक 2 लोकांमधला वाद असतो तर त्याला वेगळा रंग दिला जातो. असं होता काम नाही. त्याच्यामुळे शक्यतो वादग्रस्त जागा ज्या आहेत तिथून वाद होऊ शकतो अशा टाळल्या पाहिजे आणि जिथं आपल्याला परमिशन दिले त्याच ठिकाणी त्या कुर्बानी दिल्या पाहिजे. दुसरं गोवंशा संदर्भातला कायदा आहे. तुम्ही वर्षानुवर्षाचा बकरी ईद सेलिब्रेट करताय तुम्हाला तर चांगलं माहिती आहे की काही ज्या गोष्टी प्रतिबंधित आहेत त्या गोष्टी कृपा करून अशा काही गोष्टी करू नका जेणेकरून पोलीस प्रशासनाला रेड करावी लागेल. 15 दिवसांमध्ये आम्ही रेड केली आणि त्याच्यानंतर जेव्हाही केव्हा इन्फॉर्मेशन मिळेल आम्हाला की अशा पद्धतीचं काही इलिगल काम सुरू आहे 100% त्याच्यावरती रेड होईल. रेड होऊन संबंधित त्याला अरेस्ट होईल. जी काही लिगल कारवाई आहे ती त्याच्यावर पोलीस प्रशासन करेल. त्याच्यामुळं त्या गोष्टींमध्ये कोणीही पडू नये. ज्या गोष्टी कायद्यानं अलाउड केलेल्या आहेत त्याच गोष्टी फक्त आपण त्या गोष्टींच्या फक्त कुर्बानी द्यायच्या आहेत. गोवंशाच्या संदर्भात हे झालं. दुसरी गोष्ट प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी म्हणजे प्राण्यांचं जो अधिनियम आहे आपला त्याच्या पण काही ठरलेल्या गोष्टी आहेत. म्हणजे फक्त गोवंश सोडून बाकी जे काही प्राणी आहेत ते सुद्धा कोंडून ठेवणं एखाद्या रूममध्ये किंवा कोंडून त्याची वाहतूक करणं, प्राण्यांना इजा होईल अशा पद्धतीनं त्याची वाहतूक करणं हे सुद्धा कायद्यानं प्रतिबंधित आहे. ते सुद्धा टाळलं पाहिजे. ज्यावेळेस काही ट्रान्सपोर्ट होतं आहे प्राण्यांचं त्यावेळेससुद्धा त्याला व्यवस्थित चारा पाणी हे सगळं मिळेल. जिथे कुठं तुम्ही ते बांधत असाल मग बोकड असेल किंवा इतर काही असेल त्या ठिकाणी त्याला पाणी चारा ह्या गोष्टी पुरेशा असल्या पाहिजे, जागा पुरेशी असली पाहिजे. त्याच्यावरून सुद्धा आपल्याला कारवाई होऊ शकते. एकंदरीत काय तर ह्या जे काही 2 कायदे आहेत गोवंश रिलेटेड आणि प्राणी अधिनियम या दोन्ही कायद्याच्या तरतुदी मी तुम्हाला थोडक्यात सांगितलेल्या आहेत की प्राण्याला कुठलीही त्रास नाही झाला पाहिजे आणि जे प्रतिबंधित आहेत गाय, बैल आणि वासरू याची कुठेही कत्तल होणार नाही आणि त्याच्यावरून काही लॉ अँड ऑर्डर होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. कारण काय आहे की भुसावळला तसं लॉ अँड ऑर्डर किंवा अशा पद्धतीची काही हिस्ट्री नाही आहे. त्यामुळे आपल्याला तीच परंपरा कायम ठेवायची आहे जेणेकरून काही वाद वगैरे होणार नाही. दुसरी गोष्ट प्राण्यांची ज्यावेळेस वाहतूक होते त्यावेळेस आपल्याकडे परवाना असणं, पावती असणं गरजेचं आहे. जिथून आपण विकत घेत आहे ती पावती असणं गरजेचं आहे. शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी आमची नाकाबंदी लागलेली आहे. त्या नाकाबंदीला जे पोलीस कर्मचारी आहेत ते वाहन अडवून चेक करत असतात. तर त्या कर्मचाऱ्यांशी कोणी उज्जत घालू नका. कृपा करून इतरही लोकांना सांगा, तुमचे ड्रायव्हर्स वगैरे कोणी असतील त्यांनाही सांगा की लोक नाकाबंदीमध्ये चेक करतोय आम्ही तर त्यांना व्यवस्थित सहकार्य करा आणि सहकार्य करून त्यांना ते व्यवस्थित चेक करू द्या. अभी बता दो डिवाइसेस आते हैं जैसा अपन जो वेस्टेज आशिक मेंबर को बताया वेस्टेज का हो गया है नगर पालिका से निकल गया है टेंडर निघला नाही मागच्या वेळेस काय झाली का प्रोसिजर सुरू आपण जे वेस्टेज आहे ते वेस्टेज आपण उचलतो आणि दुसरीकडे डस्ट करतो तर ज्यावेळेस आपण त्याचं नगरपालिकेकडून टेंडर निघतं तर त्याबद्दल झालं आहे का नाही करणार ज्यावेळेस कुठे ठेवणार आहे कुठे ठरलं आहे का
अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कुल इन्ना सलाती व नुसुकी व महयाया व ममाती लिल्लाहि रब्बिल आलमीन। दोस्तों बुजुर्गों, खुसूसियत के साथ शांतता कमेटी और भुसावल बाजारपेट के पुलिस अफसरान, सिटी पुलिस स्टेशन के अफसरान, नगर पालिका के अफसरान और दीगर शहर के ज़िम्मेदार हज़रात यहाँ पर मौजूद हैं। मैंने सूरह नाम की आयत नंबर 162 को पढ़ने का शर्फ हासिल की, जिसमें अल्लाह का ऑर्डर अपने हबीब को होता है कि ऐ महबूब आप फरमा दीजिए कि मेरी नमाज, मेरी कुर्बानी, मेरा जीना और मरना अल्लाह के लिए। हर इंसान को पता है कि साल में एक बार किया जाने वाला अमल, जो कुर्बानी का अमल है, वह रहती दुनिया तक किया जाए। ज़माना इधर के उधर हो जाए लेकिन ये अमल ख़त्म नहीं हो। लेकिन यहाँ पर एक बात, कुरान का तर्जुमा आप पढ़ोगे तो आपको पता चलेगा कि चाहे नमाज हो, चाहे कुर्बानी हो, चाहे इंसान का मरना और जीना हो, ये खालिस अल्लाह के लिए। किसके लिए? अल्लाह। और अगर अल्लाह के लिए वाकई हमारी नीयत रहेगी इंशाअल्लाह तो ये कबूल भी होगा। और ज़र्रा बराबर अगर हमारी कुर्बानियों में रियाकारी पाई गई, दिखावा पाया गया, या किसी के मज़हब को ठेस पहुंचाने की दिल में ज़र्रा बराबर भी अगर उसके उम्मीद पैदा होती है तो गोया कि उसकी कुर्बानी अल्लाह की बारगाह में उसके मुंह पर मार दी जाए। इसलिए कि जो हमारा मज़हब है वो अमन अमान वाला मज़हब है, और हम जिनके मानने वाले हैं, जिनके उम्मती हैं, उनका अखलाक पूरी दुनिया के लोगों के लिए खुल्क़ अज़ीम है। सुभान अल्लाह। क्या है खुल्क़ अज़ीम? खुल्क़ अज़ीम का मतलब ये होता है कि अल्लाह के रसूल सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम से बेहतर किसी के अखलाक नहीं। सुभान अल्लाह। और कुरान ने खुद फरमाया है कि हमने महबूब आपको सारे आलमीन के लिए रहमत बना करके भेजा है। तो हम खुल्क़ अज़ीम वाले आका के मानने वाले हैं। हमारे हुजूर का अखलाक ये था कि अपने तो अपने, हुजूर ने गैरों को भी गले से लगाया है। सुभान। तो अपनी कुर्बानियों को करें, प्रशासन के दायरे में रहकर, हुकूमत के दायरे में रहकर। हमें हुकूमत की खिलाफ वर्जी नहीं करना, इसलिए कि ये हमारा जो मुल्क है ये संविधान से चलता है, और इसमें जीने के लिए लोगों को कुछ अहकामात लोगों के लिए नाफिज किए गए। तो हमें उसी के दायरे में रहकर हमारा वाजिब भी अदा करना है, और ये प्रशासन का भी हमें साथ देना है, और जो लोग रियाकारी करते हैं उनको भी हमें रोकना है। अल्लाह ताला हमारी कुर्बानियों को आसानी के साथ अपनी बारगाह में कबूल फरमा लें, और जो हम यहाँ पर आए हैं अल्लाह हमारे आने को भी कबूल फरमा लें। वाखिर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सणानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या शांतता मीटिंगचे अध्यक्ष माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री बालगोरे साहेब, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, तसेच या ठिकाणी उपस्थित सर्व प्रतिष्ठित नागरिक, मी आपला जास्त वेळ घेणार नाही। आपला हा जो सण आहे बकरी ईद किंवा ईद उल अधा, हा जो सण आहे हा मुस्लिम धर्मियांमध्ये अतिशय पवित्र असा सण आहे। हा सण विशेषतः त्यागाचं प्रतीक आहे। बकरी ईद हा एक प्रतिकात्मक हे आहे की जेव्हा प्रोफेट इब्राहिम यांनी अल्लाहला जेव्हा हे केलं होतं, त्यांना मेसेज आला होता, तेव्हा त्यांनी आपली सर्वात प्रिय वस्तू जी आहे त्याचा त्याग करण्याचं ठरवलं। तर यावरून सर्व जे मुस्लिम बांधव आहेत, इतर धर्मीय आहेत, यांनी एक मोठी शिकवण घेण्याची गरज आहे की त्याग हे जीवनातलं सर्वात महत्त्वाचं तत्व आहे।
जर आपण या तत्त्वाचं पालन केलं तर वादविवाद किंवा कोणतीही गोष्ट कधीच होणार नाही. यामध्ये प्रशासनाकडून मी फक्त थोड्याशा काही गोष्टी हे करतो की आपण जेव्हा नमाज अदा करायला जातो तेव्हा मस्जिद किंवा इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होते, लोक लेट येतात आणि कोणत्याही ठिकाणी पार्किंग करून आपले वाहन पार्किंग करून धावत नमाज वगैरे करायला जातात. तर सर्वांनी आपणही मीटिंग घेऊन सर्वांना सूचना द्याव्या की सर्वांनी लवकर येऊन व्यवस्थित पार्किंग करावी की ज्यामुळे इतर लोकांना तसेच वाहतुकीस अडचणी निर्माण होणार नाही. सर्वांना आपली नमाज शांततेत पार पाडता येईल. तसेच सर्वांनी आपली कुर्बानी देताना स्वच्छतेचे तसेच नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने दिलेले सर्व जे नियम आहेत की कोणतीही कुर्बानी ही रस्त्यावर उघड्या जागेवर करू नये की ज्यामुळे इतर धर्मियांच्या भावना दुखावल्या जातील. ती बंद जागेत करावी. बंद जागा नसेल तर नगरपालिकेकडून योग्य अशी जागा ठरवून घेऊन त्या ठिकाणी पडदे लावून अशा ठिकाणी आपली जी कुर्बानी आहे ती करावी. आपण कुर्बानी केल्यानंतर आपण जे मांसाची वाहतूक करतो तर ते झाकलेल्या स्वरूपात करावं, उघड्या स्वरूपात किंवा कुठे वगैरे पडत जाईल अशा स्वरूपात करू नये अशी प्रशासनाकडून सर्वांना विनंती आहे. मला वाटतं आपण या ठिकाणी आलेले सर्व नागरिक या नियमाबाबत निश्चितपणे अवगत आहात. प्रत्येक वेळी आपण तेच नियम आहेत, फक्त प्रत्येकाने ते नियम पाळण्याची कृपा करावी एवढंच बोलतो आणि माझे 2 शब्द संपतो.